हॅलो फ्रेंड्स, रूपाज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आपण आज तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर त्यासाठी मी 1/2 किलो तीळ घेतलेले आहेत, 1/2 किलो गूळ घेतलेला आहे, 50 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मी भाजून त्याची साल काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. 1 छोटा चमच इलायची पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे तूप घेतलेला आहे. तर हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि तीळ फुलेपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. तीळ आपले भाजून झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि तीळ आणि शेंगदाणे हे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. आता आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचा आहे, गुळ घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. पाक आपला व्यवस्थित शिजला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर तो कसा चेक करायचा? एका वाटीमध्ये पाणी घेऊन 2 ते 3 थेंब पाकाचे घालायचे आहेत. त्या पाकाची गोळी तयार होत आहे का हे बघायचं आहे. जर त्या पाकाची गोळी तयार होत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला पाकामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा तूप आणि इलायची पावडर घालायची आहे. लाडूचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर हे मिश्रण थंड होऊ नये म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तर तुम्ही एका टोपामध्ये गरम पाणी घेऊन पॅन त्याच्यावर ठेवू शकता. हे मिश्रण खूप गरम असल्यामुळे आपल्याला थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मग लाडू वळायचे आहेत. लाडूचा आकार तुम्ही बघू शकता. याच आकाराचे लाडू आपल्याला सगळे वळून घ्यायचे आहेत. सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रुचकर रेसिपीसोबत.